यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। उन्हाळी कांदा, तीळ आणि भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। जालन्याच्या डोमगाव ग्रामपंचायतीच्या शिपायानं अवकाळी पावसाचा पुरेपूर फायदा घेतलाय। ग्रामपंचायतीच्या शिपायानं अवकाळीचं पाणी थेट नदीत वळवलंय। याच नदीतून गावाला पाणी पुरवठा करणारा बोर असल्यानं बोरवेल जवळ पाणी अडवण्यात आलंय। गावात पाणी टंचाई भासू नये म्हणून शेळकेंनी ही शक्कल लढवली आहे। जालन्याच्या अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या वादळी वाऱ्याचा फटका एका शेतकऱ्याच्या घराला देखील बसलाय। वादळामुळे शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळली आहे। दरम्यान प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे। मनमाडच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झालाय। सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। इंदापूरच्या निमगाव केतकी परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह इतर पिकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिम शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले। या पावसानं नाशिक महापालिकेच्या गटार योजनेची भीषण परिस्थिती समोर आणली आहे। तब्बल 400 कोटी रुपये खर्च करून तयार केलेली ही योजना कुचकामी ठरल्याचं उघड झालंय। जळगाव शहरातील सराफ बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह प्रतितोळा 99,704 रुपयांपर्यंत होते। सोमवारी त्यात दिवसभरात 3,090 रुपयांची घट झाली आहे। आता हे दर 96,614 रुपयांपर्यंत आलेत। ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आज 10वीच्या परीक्षेचा निकाल लागतोय। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। राज्य सरकार पीयूसी बाबत लवकरच नवा नियम लागू करेल। वाहन चालकांना पेट्रोल पंपावर पीयूसी दाखवावं लागणार आहे। जर तुमच्याकडे पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल सुद्धा मिळणार नाही। त्यासाठी सरकार क्यूआर कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टीम आणणार आहे। अमरावती आणि बडनेरामध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। वडगाव माहुरे इथं पाईपलाईन फुटल्यानं त्याचं दुरुस्तीचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय। धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। सध्या शहराला 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। नाल्याचं बांधकाम करत असताना ही पाईपलाईन फुटल्यानं नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणीबाणी निर्माण होणार आहे। नागपूर शहरातील पाणी पुरवठा आज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत 12 तासांसाठी बंद केला जाणार आहे। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातही अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पाणी टंचाईचा वानरांना देखील फटका बसतोय। गावात पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वानरांना सुद्धा आता भटकंती करावी लागते। दुबईतल्या एका साई भक्तानं साई चरणी 24,840 रुपयांचं सुवर्णाक्षर अर्पण केलंय। या सुवर्णाक्षराचं वजन 270 ग्रॅम एवढं आहे। आकर्षक नक्षीकाम असलेलं सोन्याचं ओम साई हे नाव द्वारकामाई इथं लावण्यात आलंय। दुबईतल्या एका हॉटेल व्यावसायिकानं हे सुवर्णाक्षर साईबाबांच्या चरणी अर्पण केलंय। येवल्यात श्री दत्त व्यायामशाळा आयोजित केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आहे। शहरातील शनी पटांगण इथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विजेता पैलवानांना माजी आमदार नरेंद्र दराडेंच्या हस्ते मानाची चांदीची गदा देण्यात आली आहे। सांगलीत आंबा महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। 5 दिवसांमध्ये 33 लाख आंब्यांची खरेदी करण्यात आली आहे। 5 दिवस चाललेल्या महोत्सवात हापूस, पायरी, केसर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची मेजवानी सांगलीकरांकरता उपलब्ध होती। परभणीच्या गंगाखेडमध्ये 746 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी या साहित्याचं वाटप केलंय। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला 2 ई-रिक्षांची भेट देण्यात आली आहे। बंगळुरूच्या माजी आमदार आणि त्यांच्या मुलानं
मंदिराला या 2 ई रिक्षा भेट दिल्यात। तसंच त्यांनी मंदिराला 11,000ची देणगी सुद्धा दिली आहे। ही ई रिक्षा वयोवृद्ध आणि दिव्यांग भक्तांना उपयुक्त ठरणार आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून देणगीदार भक्तांसाठी नवी देणगी पॉलिसी तयार करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। पाकिस्ताननं आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्यात। शस्त्रसंधीवर पाकिस्तान 24 तासही कायम राहिलेला नाही। 24 तासातच पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान अशा 6 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। या गोळीबाराला भारतीय सैन्यानं सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय। इंडिगोनं ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे। आज जम्मू काश्मीर, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर, राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। जम्मूतील खासगी आणि सरकारी शाळांसह महाविद्यालय आज बंद राहणार आहेत। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या घोषणेनंतर केवळ वैद्यकीय महाविद्यालय सुरू राहणार आहेत। परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जम्मू विभाग आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यात शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत। देशात यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला आपण जुमानत नसल्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलाय। ऑपरेशन सिंधूर नंतर प्रथमच मोदींनी देशवासियांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी दहशतवादच एक दिवस पाकिस्तानला संपवेल असा इशाराही दिलाय। दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलंय। या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्याकरता भाजपकडून आज देशभर तिरंगा यात्रा काढली जाणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत भाजपची तिरंगा यात्रा असणार आहे। अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉर आता संपलेला आहे। चर्चेला अधिक वाव मिळावा याकरता दोन्ही देशांनी आयात करवाढीला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे। अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जॅमिसन ग्रीर आणि अर्थमंत्री स्कॉट बिसेंट यांनी जिनिव्हा इथल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। दुपारी 12 वाजता मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज होणाऱ्या बैठकीत पीक पाणी, पाणी टंचाई या संदर्भात तसंच राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लघु उद्योजकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या शासनाचा प्रयत्न सुद्धा या बैठकीत चर्चेला जाईल। महाराष्ट्र सरकारी मुद्रणालय पुणे संस्थेवर सिद्धांत दराडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। विद्यमान संचालक आमदार किशोर दराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झालाय। त्यांच्या जागेवर त्यांचाच मुलगा सिद्धांत याची बिनविरोध वर्णी लागली आहे। लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आली होती। त्यावरून संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर आता कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही। निधी कमी असला तरी पुढे निधीची कमतरता भरून काढू असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 154 दिवस पूर्ण, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगरमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली। झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलंय। इंदापूरच्या अकलूज मार्गावरील बावडा टोल नाक्यावर स्थानिकांनी आंदोलन केलंय। बावडा गावातील स्थानिकांना टोल नाक्यावर मोफत प्रवास देण्यात यावा या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं। या मागणीसाठी गावकऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिलं। यवतमाळच्या मणीमध्ये वेकोलीच्या ओबी कंपन्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। जीआरएनं आणि सायडेक्सनं या कंपनींनी स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। कंपनीकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। येवल्याच्या रेंडाळेमध्ये अन्न पाण्याच्या शोधात असलेल्या एक मोर हा 70 फूट खोल विहिरीमध्ये पडला। या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण समितीच्या सहकाऱ्यांच्या वतीनं या मोराला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलाय। येवल्याच्या अंगुलगावमध्ये अन्न पाण्याच्या शोधात असलेलं एक उदमांजर हे सुद्धा 50 फूट खोल विहिरीत पडलं। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं मांजराला सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलाय।
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात 3 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आलाय। वन विभागानं डोंगरगावमधील जंगलात लावलेल्या पिंजऱ्यात या वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळालं। सध्या वाघिणीची तपासणी सुरू असून नंतर निसर्गात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडच्या वालेकरवाडीमध्ये 18 वर्षीय तरुणीवर धारधार शस्त्रानं वार करत तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 24 तासात उदयभान यादव तसंच अभिषेक यादव या आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। वाशिममध्ये 2 गटांमध्ये वाद आणि हाणामारीची घटना घडली आहे। शहरातील पाटणी चौक परिसरातील घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। इंदापूरच्या काळाशी गावात चोरट्यानं घरफोडी करून लाखोंचे दागिने लंपास केलेत। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान भर दिवसा अशा प्रकारची चोरी झाल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यात 4 महिन्यांमध्ये 124 अपघात झाले, तर या अपघातात 64 जणांचा बळी गेलाय। वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि हेल्मेटचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे। अंबड तालुक्यातील बारसवाडा फाट्यावर विरुद्ध दिशेनं ट्रकनं कारला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।